मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धक्का दिलाय। मुंबई महापालिकेमधील घनकचरा व्यवस्थापनाचं 1400 कोटींचं टेंडर रद्द करण्यात आलंय। 4 वर्षांसाठी घनकचऱ्याचं टेंडर काढण्यात आलं होतं। या प्रकल्पासाठी फेब्रुवारी 2024 साली निविदा मागवल्या होत्या। सध्या हे काम 450हून अधिक महिला बचत गट आणि सुशिक्षित बेरोजगार संस्थांच्या माध्यमातून केलं जातं। या प्रकल्पाच्या विरोधात आंदोलनही उभारण्यात आलं होतं। तर या प्रकल्पाविरोधात हायकोर्टात याचिकाही दाखल करण्यात आली आहे। पुण्यातील सुमित फॅसिलिटीला हे काम द्यावं यासाठी वरिष्ठ पातळीवरनं प्रयत्न केले जात आहेत असा आरोप करण्यात आला। त्यामुळे प्रकल्प रद्द करण्याचे आदेश पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले। हा एकनाथ शिंदेसाठी मोठा धक्का मानला जातोय। जवळपास 70-75 हजार लोकांचा उदरनिर्वाह या बचत गट, महिला संस्था, बेरोजगारांच्या संस्था, मजूर संस्था यांच्या मार्फत होत होता आणि त्याच्यामुळे एवढा मोठा रोजगार त्यांच्या हाताला मिळत असताना कोणाची तरी एकाची भर करायची, हा कुठला न्याय? या अर्थानं मी विधिमंडळामध्ये प्रश्न उपस्थित केला होता। तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याला समर्थन दिलं होतं आणि अशा प्रकारे उत्तर देत असताना उद्योगमंत्र्यांनी तेव्हा त्यांच्याकडे उत्तर होतं ते टेंडर रद्द करण्यात येईल सांगितलं आणि गरजूंना त्या ठिकाणी काम मिळेल आणि तशा अर्थानं मला वाटतं हायकोर्टानेही निर्णय दिल्यानं हा रद्दचा निर्णय झाला असावा। मला वाटतं आत्ताही डिपार्टमेंट त्यांच्याकडेच आहे। म्हणजे आता ह्यावर जर तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी निविदा काढल्या, आज ते उपमुख्यमंत्री आहेत, आता ह्याचा अर्थ असा आहे की तुझं माझं जमेना, पण काही काळ असं बघावं लागेल की तुझ्या विना कर्मेना, अशी अवस्था दोघांची आत्ता मला दिसते आहे।